गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी अतिशय खास असं व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व ज्या काही आपल्या अशा स्वयंसेविका असतात त्या जी काही रजिस्टर बनवतात त्याबाबतची व्हिडिओ सिरीज मी आता बनवत आहे. व त्यातीलच एक अतिशय महत्त्वाचं आणि सर्व सर्व ज्या आशांची कामे असतात ती याच रजिस्टरवरती अवलंबून असतात. असं म्हणजे आशांचं सर्वेक्षणाचं रजिस्टर, त्यालाच आपण ग्राम आरोग्य रजिस्टर देखील म्हणू शकतो. या रजिस्टरामध्ये जी काही माहिती त्यांनी संकलित केलेली असेल किंवा सर्वे जो काही केलेला असेल त्यावरून ते त्यांची जी काही आशांची वेगवेगळी जी कामे असतात ती कामे आशा या रजिस्टरावरून अपडेटमध्ये ठेवू शकतात. त्यामुळे हे रजिस्टर म्हणजे ग्राम आरोग्य रजिस्टर किंवा आशांचं त्यांच्या भागातील कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणाचं रजिस्टर हे अतिशय महत्त्वाचं आहे व त्याबाबतचाच हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर या रजिस्टरामध्ये काही कमी वगैरे वाटली किंवा काही कॉलम वगैरे जर ॲड करावे असे वाटत असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये पाठवू शकता. आणि समजा तुम्ही जर यापेक्षा वेगळ्या प्रकारचं काही रजिस्टर बनवत असतात, त्यातील जर कॉलम वगैरे काही वेगळे असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये पाठवू शकता. अशा प्रकारे आपण सर्व आशा स्वयंसेविका मिळून आपले जे काही रजिस्टर आहेत ते अपडेट कसे ठेवायचे किंवा सर्व आशांनी मिळून वेगवेगळी रजिस्टर त्यांच्या भागात कशी बनवत असतील ते जर सांगून सर्वांनी अगदी अशी व्यवस्थित अशी जर रजिस्टर बनवली तर आपल्याला आपलं काम हे आशा स्वयंसेविकेचं काम करणं अगदी सहज व सोपं बनेल. त्यामुळे जराही वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, हे जे काही सर्वेक्षणाचं रजिस्टर आहे किंवा ग्राम आरोग्य रजिस्टर आहे ते मी अशा प्रकारचं भरलेलं आहे. यात जर काही कॉलम ॲड करायचे असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की पाठवा. तर सुरुवातीला मी तर अनुक्रम नंबर लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्या कुटुंबातील सदस्यांची नावे वगैरे जी काही सदस्य संख्या असेल त्यांची अंक वगैरे आपण या ठिकाणी लिहायचे आहे. तर तुम्ही बघू शकता की हे जे आहेत ते या घरातील व्यक्ती आहेत. आणि यामध्ये बघा, त्यानंतरचा जो कॉलम आहे तो आहे लिंग. म्हणजे ह्या प्रत्येक व्यक्तीचं लिंग म्हणजे ती मेल किंवा फिमेल आहे, स्त्री किंवा पुरुष आहे, अशा प्रकारचं आपण MF या ठिकाणी भरू शकतो. त्यानंतर त्यांचं जे आधारवरचं वय असेल ते आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी भरायचं आहे. किंवा या ठिकाणी जर आधारवरची जन्मतारीख भरली तरी देखील हे अतिशय सोपं बनू शकतं व त्यांचं वय हे ॲक्युरेट आपण कधी देखील कमी जास्त झालं तर ते काढू शकतं. त्यानंतर हे आहे, हा जो कॉलम आहे तो आहे नाते. म्हणजे जो काही कुटुंब प्रमुख असेल त्याच्याशी त्या व्यक्तीचं नातं काय असेल हे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर कुटुंब प्रमुख हा या पाठीमागच्या पानावरती इथं आलेला असल्यामुळे ही जी व्यक्ती आहे किंवा ही जी मुलगी आहे ती त्यांची नात वगैरे आहे. त्यानंतर इथं नातू वगैरे आहेत. त्याच्या पुढचा कॉलम आपण बघू शकतो की जननक्षम क्रमांक म्हणजे जननक्षम जोडपे क्रमांक हा आपण इथं इलिजिबल कपलचा जो काही क्रमांक असेल तो आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत. त्यानंतर त्या व्यक्तीची जात म्हणजे ती OBC आहे, ST NT मध्ये आहे किंवा मराठा काहीकडे वगैरे असं ज्या काही जाती वगैरे असतील त्या आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर त्यांची खेप म्हणजे यामध्ये जी काही महिला असेल तिची खेप कितवी आहे किंवा एकूण जन्म त्या कुटुंबामध्ये किती झालेले आहे, शेवटच्या अपत्यातलं अंतर काय आहे हे आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरायचं आहे. किंवा सध्या गरोदर आहे का म्हणजे ANC वगैरे यातील महिला वगैरे ANC असेल तर या ठिकाणी आपण गरोदर आहे नाही अशा प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर कुटुंब नियोजन पद्धत म्हणजे ती कुठली कुटुंब नियोजन पद्धत वापरतात म्हणजे ओरल OP निरोध की तांबे वगैरे बसवलेले आहे अशा प्रकारची माहिती देखील तुम्ही या ठिकाणी भरू शकता. किंवा ती व्यक्ती जर तिचं ऑपरेशन वगैरे झालं असेल तर ट्रँगल करू शकता. ऑपरेशनास तयार वगैरे अशा प्रकारे तयार असल्यास व ऑपरेशन केलेलं असल्यास अशा प्रकारचे साईन वगैरे तुम्ही त्या व्यक्तीच्या पुढे करून घेऊ शकता. त्यानंतर मोबाईल नंबर, तर ते जे कुटुंब आहे त्यामध्ये जे काही मोबाईल नंबर असतील ती प्रत्येक व्यक्तीचं जर असेल तर आपण त्या व्यक्तीच्या समोर तो मोबाईल क्रमांक लिहून घ्यायचा आहे. नसेल तर घरात एखादा मोबाईल असेल तर त्याचा नंबर देखील आपण इथं ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आधार नंबर, प्रत्येक व्यक्तीचा आधार नंबर अशा प्रकारे मी त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर आधार नंबर लिहून घेतलेले आहेत.
त्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर इथं बँक अकाउंटचा नंबर आपण भरायचा आहे. म्हणजे समजा ती माता जर ANC वगैरे असेल तर तिला ज्या काही प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, JSY असेल, त्याचा जर लाभ वगैरे द्यायचा असेल तर हे बँक अकाउंटचा नंबर हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर मी शेवटचा कॉलम केला आहे तो आहे शेरा. या व्यतिरिक्त म्हणजे हे आशांचं सर्वेक्षणाचं रजिस्टर आहे किंवा आपण याला ग्राम आरोग्य रजिस्टर देखील म्हणू शकतो. या व्यतिरिक्त जर यामध्ये काही तुमच्या इथं जर काही वेगळे कॉलम असतील या रजिस्टरमध्ये तर ते तुम्ही नक्की मला कमेंट करून पाठवा. तर तुम्ही बघू शकता अशा सुंदर अशा प्रकारची सर्व माहिती गोळा करून यात काही कॉलम राहिलेले आहेत, परंतु ते आपण व्यवस्थित माहिती भरून हे रजिस्टर पूर्ण करून घेऊ शकतो. अजून एकदा तुम्ही कॉलम बघून घ्या. अनुक्रमणिका, कुटुंबातील सदस्यांची माहिती, यात नावे लिहायची आहेत, लिंग, वय, कुटुंब प्रमुखाशी नाते, जननक्षम जोडपे क्रमांक म्हणजे इलिजिबल जे काही कपल्स असतील त्यांचा पात्र जोडपे क्रमांक जो काही असेल तो इथं लिहायचा आहे. त्यानंतर त्यांची जी कास्ट असेल म्हणजे जात असेल ती इथं, ती महिला असेल तर तिची कितवी खेप वगैरे आहे, एकूण जन्म किती आहे, शेवटच्या अपत्यातील अंतर किती आहे, सध्या ती गरोदर म्हणजे ANC वगैरे आहे का, किंवा कुठली कुटुंब नियोजन पद्धती त्या वापरत आहेत, त्यांचा मोबाईल नंबर काय, आधार क्रमांक काय, बँक अकाउंट नंबर कोणता आहे, आणि त्यानंतर शेअरसाठी आपण एक कॉलम ठेवायचा आहे. अशा प्रकारचं जर रजिस्टर आपण बनवलं व प्रत्येक कुटुंबाची माहिती अशा प्रकारे जर व्यवस्थित ठेवली. आधार नंबर देखील घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आधार नंबरवरूनच आपण बऱ्याच गोष्टी सीबॅक फॉर्म असेल किंवा इतर काही माहिती वगैरे आपल्याला द्यायची असेल तर आधार नंबर हे अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही त्यांचा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक व त्यांची नावे वगैरे सगळी माहिती व्यवस्थितरित्या जर ह्या रजिस्टरमध्ये भरली तर तुमचं आदर्श असं एक रजिस्टर बनू शकतं व यात तुम्ही प्रत्येक वेळी हे रजिस्टर अपडेट करू शकता. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. काही कॉलम ॲड करायचे राहिले असतील तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सुचवा. थँक्यू.